नमस्कार सर्वांना. पुन्हा एकदा तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते आणि सुरुवात करूया आजच्या आपल्या या नवीन रेसिपीला. तर मंडळी, आज आपण करणार आहोत खरडा चिकन. तर त्यासाठी इथे आपण घेतलेलं आहे अर्धा किलो चिकन. ते स्वच्छ धुवून घेतलं. त्यानंतर आपण चिकनला हळद आणि मीठ लावून घेतलेलं आहे. तर मीठ इथे अगदी थोडंसं घालायचं आहे. जेवढं आपण चिकन शिजायला पाणी घालणार आहे त्या अंदाजानेच मीठ इथे घालून घ्यायचं आहे. तर आपण लसूण अद्रकची पेस्ट करून घेतलेली आहे. एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तर आता आपण चिकनला अगोदर वाफवून घ्यायचं आहे, म्हणजेच छोट्या कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर इथे कुकरमध्ये अगदी थोडंसं 2 टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलं. त्यानंतर लगेचच आपण कांदा घालून घेतलेला आहे. तर कांदा आपण छान परतवून घ्यायचा आहे. तर मंडळी, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला आपल्या नवनवीन रेसिपीजच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर मिळतील आणि अशाच साध्या आणि सोप्या रेसिपीज पाहायला मिळतील. तर कांदा आपला छान भाजून झाला की त्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेतला, एक मीडियम साईजचा बारीक चिरून. तो सुद्धा छान कांद्याबरोबर परतवून घेतला आणि त्यानंतर आपण चिकन घालून घ्यायचं आहे. हे हळद आणि मीठ लावून ठेवलेलं चिकन आपण इथे घालून घ्यायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तरी ही रेसिपी अगदी मस्त आहे, एकदम छान लागते, टेस्टला एकदम उत्तम होते. आणि हे जे खरडा चिकन आहे ते आपलं सुक्कं असतं. तर चिकनला आपल्याला जास्तीचं पाणी न घालता थोडंच पाणी घालून व्यवस्थित वाफवून घ्यायचं आहे. जर तुम्हाला जास्तीचा रस्सा करायचा असेल तर तुम्ही पाणी जास्त घालू शकता. तर इथे आपण 1 टेबलस्पून एवढी लसूण आणि अद्रकची पेस्ट घालून घेतलेली आहे. चिकन मिक्स केल्यानंतर आपण लसूण अद्रकची पेस्ट घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान. आणि एक बारीक गॅसवरती आपण 5 मिनटं असं झाकण ठेवून वाफवून घ्यायचं आहे. एक वाफ काढून घेतल्यानंतर पुन्हा एकदा चिकन आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढं पाणी घालून घ्यायचं आहे. म्हणजे हा जो चिकनचा स्टॉक आहे हा तुम्ही असा सूप म्हणून सुद्धा पिऊ शकता, किंवा तुम्हाला तिखट रस्सा करायचा असेल तर तसाही तुम्ही करू शकता. तर आपल्याला हे चिकन खरडा चिकन अगदी सुक्का असतं, त्यामुळे हा जो चिकनचा स्टॉक आहे तो आपण खरड्यामध्ये नाही वापरणार. तर इकडे आपलं छान चिकन 2 ते 3 शिट्ट्यामध्ये आपण शिजवून घेतलं. एकदम छान असं मस्त आपलं चिकन मऊ शिजलं गेलेलं आहे. तर आता आपण बाकीची तयारी करून घेऊया. इथे गॅसवरती मी माझा लोखंडी तवा ठेवलेला आहे. त्यामध्ये 1 टेबलस्पून एवढा आपण तेल घालून घेऊया. इथे आपण खरड्याला लागणारं सगळं साहित्य काढून घेतलेलं आहे. 8 ते 9 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. 25 ते 30 लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. कोथिंबीर घेतलेली आहे भरपूर. त्याचबरोबर 3-4 टेबलस्पून एवढं आपण सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे. तर तेल आपलं गरम झालं की आपण खरडा या तव्यामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर प्रथम आपण घालून घेऊया लसूण. खरडा म्हटलं की लसूण हा थोडा जास्तीचा वापरायचा. त्यानंतर आपण मिरच्यांचे अर्धे तुकडे करून घातलेले आहेत. जर तुम्ही अख्ख्या मिरच्या घालणार असाल तर मिरचीला काप करा मधून आणि मग घाला. तर मग आपण मिरची आणि लसूण भाजून झाला की लगेचच त्यामध्ये हे सुकं खोबरंसुद्धा भाजून घ्यायचं आहे. तर छान लालसर होईपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं आहे. तर इथे मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. जसं तुम्हाला खरडा करायचा आहे चिकनचा, तिखट किंवा कमी तिखट, त्या पद्धतीने इथे मिरची तुम्ही वापरू शकता. तर आमच्याकडे थोडंसं आम्ही घरामध्ये तिखटच खातो. तुम्हाला कमी घालायची असेल तर इथे मिरची तुम्ही कमीसुद्धा घालू शकता. तर हे वाटण आपलं थोडंसं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून वाटून घ्यायचं आहे. छान बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. थोडासा पाण्याचा वापर केला तरीसुद्धा चालेल. ते इथे वाटण करताना आपण ही सर्व कोथिंबीर घालून घ्यायची आहे. तर कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतली आहे मी. तर भरपूर कोथिंबीर आपण इथे घालून घ्यायची आहे, म्हणजे आपल्याला चिकनच्या खरड्याला छान रंगसुद्धा येईल आणि चवसुद्धा एकदम
मस्त लागेल. तर थोडंसं पाणी घालून मी इथे वाटण करून घेतलं आहे, छान बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. तर हे जे मसाल्यातलं पाणी आहे हे आपण जेव्हा चिकन करतो तेव्हा व्यवस्थित परतून पूर्ण असं सुकवून घ्यायचं आहे. ते इथे आपण कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपण एक 5 टेबलस्पून एवढं तेल घालून घेतलेलं आहे. तर तेल आपलं छान कडकडीत तसं गरम झालं की त्यामध्ये इथे आपण एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घातलेला आहे. तर कांद्याचा वापर हा खरडा करताना थोडासा कमी करा, जास्तीचा कांदा वापरू नका, नाहीतर मग जो चिकनचा खरडा आहे तो थोडासा गोडसर असा लागेल जास्त कांदा वापरल्यामुळे. त्यामुळे एकच कांदा इथे मी वापरलेला आहे. तर कांदा आपला छान गोल्डन ब्राऊन झाल्यावर इथे आपण पाव टीस्पून हळद घालून घेतलेली आहे, पाव टीस्पून जिरा पावडर घालून घेतलेला आहे. त्यानंतर इथे आपण खरड्याचं जे वाटण करून घेतलेलं आहे ते घालून घेतलेलं आहे. तर आता हे आपण मीडियम टू हाय फ्लेमवरतीच व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. छान आपल्या जे मसाल्यामध्ये आपण पाणी घातलेलं आहे वाटण करताना ते छान आटलं गेलं पाहिजे, म्हणजेच सुकलं गेलं पाहिजे मसाल्यातलं. एकदम छान असं आपण हा मसाला भाजून घेऊया. असा तेल सुटायला हवं आहे आपल्या या वाटणाला. तर वाटणाला तेल सुटल्यावर इथे आपण थोडासा एक हाफ टेबलस्पून एवढा गरम मसाला पावडर घालून घेतलेला आहे. तर तुम्ही इथे चिकन मसाला वापरला तरीसुद्धा चालेल किंवा मटण मसाला वापरला तरीसुद्धा चालेल. तर आता इथे आपण थोडंसं मीठ घालून घेऊया. जो खरड्याला जेवढी आपण मिरची घातली आहे त्या मिरचीच्या अंदाजाने, म्हणजे तिखट म्हणजे तुमची मिरची कशी असेल तिखट किंवा कमी तिखट त्या अंदाजाने इथे मिठाचं प्रमाण घालून घ्यायचं आहे. कारण यामध्ये आपण जो चिकनचं सूप आहे ते घालणार नाही, त्यामुळे आपल्याला इथे थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे. तर छान आपला मसाला परतवून झाला, मीठ वगैरे सगळं घालून झाल्यानंतर आपण फक्त चिकनचे पीस यामध्ये घालून घ्यायचे आहेत. छान मस्त मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. 5 मिनिटवर आपण छान व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि आपला हा खरडा जो आहे तो आता रेडी झालेला आहे. चिकन आपण पूर्ण शिजवून घेतल्यामुळे आपल्याला जास्त वेळ याला आता परतावा लागणार नाही. मसाल्यातलं पाणीसुद्धा छान सुकलं गेलेलं आहे आणि मस्त असं आपल्या चिकनला एकदम छान तेल सुटलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम छान असा आपला खरडा रेडी झालेला आहे. सगळ्यात शेवटी आपण इथे कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपण सर्व करूया. तर मंडळी, रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा. हा चिकनचा खरडा एकदम टेस्टी लागतो, खायला एकदम मस्त आहे, उत्तम आहे. एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका की कशी झाली रेसिपी. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसहित. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, स्वस्त राहा, मस्त खा. बाय बाय.